नमस्कार यूट्यूब फॅमिली, परीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतो आहे भरली भेंडी. मसाला भेंडी फ्राय बनवण्याची रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी आपण घेतलेली आहे हिरवीगार टवटवीत ताजी फ्रेश भेंडी आणि तिला धुवून घ्यायची आहे स्वच्छ. आणि धुवून घेतल्यावर तिला मस्त अशी पुसून घ्यायची एका टॉवेलने, जेणेकरून भेंडी आपली चिकट होणार नाही. टिश्यू पेपरने मी इथे पुसून घेतलेली आहे, कारण भेंडी ओली राहिली तर मग ती भेंडी चिकटसुद्धा होऊ शकते. त्यासाठी आपल्याला भेंडी इथे पुसून घ्यायची आहे व्यवस्थित स्वच्छ. आता आपण कट करून घेऊया. भेंडी पुसून झालेली आहे. आता इथे कट करायचं आहे, फक्त शेंडा कट करायचा आहे आणि याची अशी 4 फोडी करून घ्यायची आहेत. थोड्याच करायचे, जास्त नाही करायचे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये इझिली मसाला भरता येईल. असे 4 फोडी करून घ्यायचे आहेत. मी इथे सर्व भेंडी कट करून घेत आहे. अशा प्रकारे आपली भेंडी कट करून घ्यायची आहे. भेंडी कवळी आणि बारकी घ्यायची, मोठी जाडी भेंडी नाही घ्यायची. आता आपण मसाला बनवून घेऊया. आणि त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये सुकं खोबरं, लसूण, शेंगदाण्याचं कूट आणि मसाले घालायचे आहेत. यामध्ये लाल तिखट घालायचे, लाल मिरची पावडर आणि ते काळा मसाला घातलेला आहे मी. थोडंसं जिरे घालायचं आहे. आता मसाला वाटून घेतलाय मी इथे, तुम्ही बघू शकता. एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे मसाला. यामध्ये मसाला वाटताना थोडंसं तेल घालायचं, म्हणजे मसाला थोडासा ओलसर होतो. पाणी नाही घालायचं आहे, थोडं तेल घालायचं, म्हणजे मसाला आपला इकडे भेंडीला व्यवस्थित चिटकून राहतो. आणि आता मी याच्यामध्ये गरम मसाला घातला आहे, थोडासा गरम मसाला पावडर, जिरा पावडर, धने पावडर, हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. मसाल्यामध्ये मीठ असतं आपल्या, मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे. आता हा मसाला आपण भेंडीमध्ये भरून घेऊया. या प्रकारे भेंडी आपण मसाल्यामध्ये कोट करून घ्यायची, म्हणजे पूर्ण असा भरून घ्यायचा आहे, दाबून दाबून भरायचा आहे मसाला. अशा प्रकारे सर्व भेंडी आपण इथे मसाला भरून घेऊया. जर मसाला सुका असेल, कोरडा असेल, तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करू शकता. तेल टाकून तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता कन्सिस्टन्सी. हे बघा, मी इथे पूर्ण भेंडी भरून घेतलेली आहे. आता आपण फ्राय कशी करायची हे बघूया. तर इथे एका पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये खडे मसाले टाकायचे, जिरं टाकायचं आहे. जिरं चांगलं तडतडलं की थोडीशी मोहरी टाकायची. मोहरीसुद्धा चांगली तडतडू द्यायची आहे. आणि त्यानंतर इथे कढीपत्ता टाकायचा आहे. आणि आता आपण थोडी थोडी करून भेंडी आपण पॅनमध्ये घालणार आहोत. व्यवस्थित हलक्या हाताने घालायची आहे, म्हणजे मसाला आपला भेंडीच्या बाहेर जाणार नाही. अशा प्रकारे उरलेला मसालासुद्धा भरून टाकायचा आहे आणि झाकण ठेवायचं, जास्त हलवायचं नाही याला. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि झाकून ठेवायचं आहे. 2-2 मिनिटांनी आपण त्याला चेक करायचं आहे. आपण जास्त हलवायचं नाही याला.
एकदा पलटी मारून घ्यायची आणि परत मग झाकून ठेवायचं आहे. असं करत 2-3 वेळा आपल्याला चेक करायचे, कारण आपली भेंडी करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता 1-2 मिनटानंतर आपल्याला पुन्हा एकदा हलवायचं आहे. असंच आपण 2-2 मिनटं आपण करून याला भेंडी आपली फ्राय करून घेणार आहोत. हे बघू शकता तुम्ही आपली भेंडी ऑलमोस्ट होत आली आहे. अजून थोडा वेळ 1 मिनिटभर आपण झाकण ठेवूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली भेंडी तयार आहे. आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही भेंडी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. टिफिनसाठी खूप बेस्ट रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. झणझणीत चमचमीत